नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. आपण मागच्या काही एपिसोड्समध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारी या विषयावरती चर्चा केली आहे काही तज्ज्ञांसोबत. आता या बेरोजगारीवरती समस्या आहे ही माहिती आहे आपल्याला, पण त्याच्यावरती उपाय नेमके काय आहेत, ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात का, याचा मी शोध घेत होतो. आणि त्या शोधात मला पाबळ येथील विज्ञान आश्रमाची माहिती मिळाली. आता हे पाबळ विज्ञान आश्रम नेमकं काय आहे, तर हे आहे शिरूर तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात 70 किलोमीटर अंतरावर पुण्यापासून हे एक गाव आहे. आणि याच गावात पाबळ विज्ञान आश्रम आहे. आता या आश्रमात विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं, कौशल्य आधारित शिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांचा नेमका विकास कसा घडवून आणला जातो आणि त्यातनं ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कशा निर्माण केल्या जातात, ही सगळी प्रश्न आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पाबळ विज्ञान आश्रम संस्थेचे कार्यकारी संचालक योगेश कुलकर्णी सर. सर, तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. पाबळ विज्ञान केंद्र जे काही आहे किंवा आश्रम जे आहे ते नेमकं सुरू कधी झालं आणि त्याची गरज किंवा त्यामागचा उद्देश नेमका काय होता? विज्ञान आश्रमाची सुरुवात 1983 साली झाली. बरं. आणि डॉक्टर श्रीनाथ कलबाग यांनी ती सुरुवात केली. बरं. आपण जर बघितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा देशात इतरही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर उद्योजक बघितले किंवा जी लोक हाताने काम करतात असं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शेतकरी घ्या, तंत्रज्ञ घ्या, बांधकाम करणारे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही तंत्रज्ञ घ्या, अशी मेजॉरिटी ऑफ आपले जे काही आपली लोकसंख्या आहे, तर ही लोक त्यांना जे काही कौशल्य येतं तर ते कुठे शाळेत जाऊन शिकत नाहीत. बरोबर. किंवा ते कुठल्या ITI मध्ये जाऊन शिकत नाहीत. आणि पण तरी ते त्यांच्या कौशल्यामध्ये पारंगत असतात. म्हणजे शाळेमध्ये न जाता किंवा औपचारिक शिक्षण न घेता ही लोक त्यांनी हे कौशल्य मिळवलेलं असतं आणि जीवनामध्ये यशस्वी झालेले असतात. पण मग ही कौशल्य ते कशी शिकली, तर हे सगळेजण हे कौशल्य हाताने काम करत करत शिकलेले असतात. आणि हाताने काम करत करत शिकणं ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. बरोबर. की ज्या प्रकारे आपण आपली भाषा बोलायला शिकतो, हो, किंवा आपल्याला पोहायला येतं, आपल्याला सायकल चालवायला येते, आणि हे एकदा आपण शिकलो ना की आपण हे कधीच विसरत नाही. हो. मग ही हाताने काम करत करत शिकणं ही शिकायची इतकी इफेक्टिव्ह पद्धत आहे. हो. की आपण ज्यांना शाळा सोडून दिलेली मुलं म्हणतो, ज्यांना अभ्यासामध्ये खूप चांगले मार्क नाही आहेत असे म्हणतो, म्हणतो आपण त्यांना, अशी मुलंसुद्धा ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आत्मसात करतात आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात. मग आपण ही जर पद्धत जी आहे ही आपण आपल्या औपचारिक पद्धतीमध्ये आणली, शिक्षणामध्ये आणली, आणि ह्या पद्धतीनेच आपण आपल्या युवकांना ट्रेनिंग दिलं तर ती जीवनामध्ये लवकर यशस्वी होऊ शकतील, ती लवकर उद्योजक होऊ शकतील. आणि त्यांना आपण व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं तर ते देशाला जास्त अजून कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. ह्या विचाराने विज्ञान आश्रमाची स्थापना झाली. बरं सर, याच्यामध्ये ग्रामीण भाग हा का समोर ठेवला गेला? कारण की जर का आपण बघितलं तर या पद्धतीचीच मुलं ही शहरी वस्तीमध्ये सुद्धा आहेत. तर त्यांच्याऐवजी ग्रामीण भागात त्यातही शेतीची पार्श्वभूमी असणारे, जसे तुमचे जर का कोर्सेस बघितले तर त्याच्यावरनं लक्षात येतं की ग्रामीण भाग आणि त्यात शेतीशी निगडीत असलेला जो काही समूह आहे त्यांच्यावर तुमचा फोकस आहे. तर याच्यामागची काय नेमकी संकल्पना? नाही, खरं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास हेच विज्ञान आश्रमाचं ध्येय आहे. बरं. म्हणजे ग्रामीण विकास आपल्याला हवा असेल तर तो वेगाने हवा आहे. मग आपल्याला बैलगाडीच्या वेगाने जाऊन चालणार नाही, आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यायला लागेल. बरोबर. म्हणजे आपली उत्पादकता वाढवायची असेल, आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे. बरं, नुसती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली तरी उपयोग होत नाही. म्हणजे इतक्या शेती विद्यापीठं आहेत आपल्याकडे, कृषी विद्यापीठं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, IITs आहेत, हे सगळेजण टेक्नॉलॉजी तयार करत आहेत. पण ते तंत्रज्ञान जोपर्यंत लोकांना शिकवलं जात नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे मग हे टेक्नॉलॉजी लोकांना शिकवली पाहिजे. बरं, मग टेक्नॉलॉजी लोकांना शिकवली तरी पुरेसं नाही आहे. जोपर्यंत त्या टेक्नॉलॉजीवर आधारित उद्योग गावात उभे राहत नाही आणि तोपर्यंत गावाचा विकास होत नाही. त्यामुळे स्वप्न तर आहे ग्रामविकासाचं, त्याला टेक्नॉलॉजी जोड मिळाली पाहिजे. पण टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला युवक पण तयार केले पाहिजे की जे सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा सेवा देणारे गावात तयार होतील. आणि हे विज्ञान आश्रमाचं महत्त्वाचं काम आहे. काम करत करत शिका अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर उभं करतायत. पण परत एक मुद्दा असा की काम करत शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं, असा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे ते दररोज म्हणतील की आम्ही शेतात आऊत चालवतोय, नांगरणी करतोय, म्हणजे आम्ही ते काम करत करत त्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार की वेगळ्या काही पद्धतीनं शिकवणार, काय असणार? आता ना 2 उदाहरणं देतो तुम्हाला. एक इंजिनिअरिंग मधलं देतो, अभियांत्रिकी मधलं देतो आणि एक शेतीचं देतो. आमच्याकडे एक छाडविक नावाचा विद्यार्थी आहे आता, आणि छाडविकला आता आमच्याकडे एक बिल्डिंगचा आम्हाला शिडी बांधायची होती किंवा त्याला आम्हाला जिना तयार करायचा होता. छाडविक आणि त्याच्या मित्रांना आम्ही ते जिना बनवायचं काम दिलं. आता जिना बनवायचं काम दिलं म्हणजे फक्त वेल्डिंग शिकवायचं नाही. आधी तो जिना आम्हाला कशासाठी पाहिजे आहे, मग त्याला आमच्याशी बोलून त्याची गरज डिफाईन करायला लागली, ठरवता आलं की ही गरज आहे. मग त्याचं चित्र काढायला लागलं. बरं, मग चित्र काढल्यानंतर ते चित्र फक्त नुसतं कागदावर काढून स्केच काढून चालणार नाही नुसतं, त्याला संगणकावर वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकीकृत ड्रॉइंगने, कॅड डिझाईनने त्याला ते चित्र काढायला लागलं. मग कुठलं मटेरियल लागणार आहे, मग मटेरियल लागल्यानंतर त्या मटेरियल बाजारातून आणायचं असेल तर किंमत कशी एस्टिमेट करायची, अंदाज कसा काढायचा, कारण लोखंड तर तुम्ही लेंथमध्ये मोजलं, पण शेवटी बाजारामध्ये मिळताना ते वजनावर मिळतं. बरोबर, ती किलोवरती. मग त्याला आकारमानाला त्याच्या घनतेने गुणायला लागतं आणि मग वजन किलोग्रॅममध्ये मिळतं आणि मग त्या बाजारामध्ये भाव ठरवतो. मग तुम्हाला त्याचा अंदाजपत्रक काढायला शिकला तो. मग त्यानुसार ते मटेरियल बाजारातून विकत आणलं, मग ते कट केलं, मग ते शिडी बनवली, ती व्यवस्थितपणे लावली, तिला फिनिशिंग केलं, हे केलं. मग त्याला आम्हाला बिल करायला लागलं मला, की अरे मला हे एवढं काम केलं आहे मी, याचं बिल असं आहे, हे बिल घेऊन मला माझे पैसे द्या. मग तिथे मला क्वालिटी त्याला शिकवता येते की अरे दर्जा म्हणजे काय, फिनिशिंग व्यवस्थित झालं आहे का, कुठे बर नाही राहिली का, तो वेल्डिंग व्यवस्थितपणे झालं आहे का. आता मग याच्यामध्ये तो वेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकला. त्याला असं एकदा कोणीतरी सहजपणे विचारलं तर सांगतील की अरे नाही, काय केलं तर मी शिडी बनवली फॅब्रिकेशनमध्ये. पण शिडी नाही बनवली. शिडी बनवताना तो इंजिनिअरिंग ड्रॉइंगपासून, मटेरियल सिलेक्शनपासून, वेल्डिंग करण्यापासून, त्याचं कॉस्टिंग करणं आणि ग्राहकाला चांगली सेवा देणं इथपर्यंत, त्याचं बिलिंग करणं इथपर्यंत सगळ्या गोष्टी शिकला. याला म्हणतात काम करत करत शिकणं. आता तुम्ही शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं. आता मागच्या वर्षी आमच्याकडे ना दुष्काळ पडला. पाबळ दुष्काळग्रस्त गाव आहे, पाण्याची नेहमी बोंब असते आमच्याकडे. आमच्याकडे एक ओंकार नावाचा विद्यार्थी होता. आमच्याकडे गायी होत्या आणि आमची एक गाय गाभण होती. आता गाभण होती तर आम्हाला लक्षात आलं की अरे आमच्याकडे सगळा डेटा आहे. आमच्या लक्षात आलं की अरे जानेवारीमध्ये ना पाणी आता आपल्याला कमी पडणार, चारा कमी पडणार, ही गाभण गाय आहे, आपल्या अंगावर आपल्याला तिचं पण काळजी घेता येणार नाही. मग म्हटलं अरे ही गाय आपल्याला विकायला पाहिजे आता, की हिला ठेवून आपल्याकडे होणार नाही, नाही तर ती गायला त्रास होईल सगळं करताना, कारण 4-5 महिने पाणी कमी पडणार होतं, चारा नव्हता. बरोबर. आमच्याकडे रेकॉर्ड सगळं होतं, प्रत्येकीचं गाईचं चारा किती घातला, त्याचं उत्पन्न किती मिळालं, दूध किती मिळालं, सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. म्हणजे वर्षानुवर्षाचं रेकॉर्ड आहे. बरं. मग आता किती गायची किंमत येईल, तर आम्ही गावामध्ये विचारलं तर गावामधल्या 2-3 शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही 40-45 हजार रुपयापर्यंत किंमत आली. आमचा जो शेतीचा इन्स्ट्रक्टर आहे त्यांनी पण गणित केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी 50,000 रुपयाला मीच गाय घेतो सर. व्हेरी गुड. आता हा ओंकार जो आहे हा आमच्याकडे शिकत होता, तो त्या गायीची देखभाल घेतो, त्याला गाय खूप आवडायची. अभ्यासात फार चांगला नव्हता, 10वीपर्यंत कसाबसा पास झालेला होता. त्याला इथे गणित करणं समजायला लागलं होतं आमच्याकडे. चारा किती घालायचा, गाईचं दूध किती मिळतं, त्या गायीची उत्पादकता किती आहे, प्रॉफिटेबिलिटी किती आहे, नफा किती मिळतोय मला. आणि आता आम्ही जो निर्णय घेतला होता की आता गाय आम्हाला ठेवणं परवडणार नाही 6 महिने, नाही तर आम्ही लॉसमध्ये जाऊ आणि म्हणून ही गाय आम्ही आता विकली पाहिजे, ह्या निर्णयामध्ये पण तो होता. त्याचं गाव आमच्यापासून थोडा 15 किलोमीटरला आहे, पण तिथे कॅनॉल जातो, चारा आहे त्याच्याकडे. त्यांनी त्याचं वेगळं गणित केलं. कसं? आणि त्यांनी तेच सगळं डेटावरनं, आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला सर आम्हाला ना मी 55,000 रुपयाला गाय घेतो. मला कोर्स पूर्ण झाला की मला गाय घ्या, मला माझ्या घरी पण 2-3 गायी त्याच्या होत्या, मला वाढवायचं आहे आणि मी या गायीचं मला 5,000 रुपये जास्त देतो मी. बरं. त्याने त्याच्या वडिलांना कन्व्हिन्स केलं, वडिलांशी बोलला, सोसायटीचं कर्ज घ्यायला तयारी केली सगळी, आम्ही त्याला थोडी मदत केली आणि त्यांनी 55,000 रुपयाला ती गाय घेऊन गेला तो आमची. बरं. आता मला ही गाय घ्यायची आहे, का घ्यायची आहे, तो डिसिजन कसा घ्यायचा. आम्ही गाय जेव्हा विकायचं ठरवलं तेव्हा पण आम्ही काहीतरी तो व्यवहार बघून आम्ही काही निर्णय घेतला की बाबा ह्या परिस्थितीला आम्हाला दुसरा पर्याय नाही, आम्हाला चारा महाग पडेल, आम्हाला त्याचं इकॉनॉमिक्स आमचं, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. त्यात पण तो बघितला मग फायद्याचा कसा होऊ शकतो आणि त्याला फायद्याचा का होऊ शकतो, कारण त्याच्याकडे पाणी आहे, त्याच्याकडे चारा आहे, त्याच्याकडे अमुक अमुक व्यवस्था आहे. हा निर्णय घ्यायची क्षमता म्हणजे शिक्षण, आणि त्याला म्हणतात काम करत करत शिकणं. बरोबर. म्हणजे नुसतं धारा काढणं, गाईला चारा घालणं, गायची स्वच्छता करणं हे तर आहेच करायचं, पण त्या कामाबरोबरनं हाताने काम केले की बुद्धीला चालना मिळते. तर काम पण करायचा, त्या केलेल्या कामावर विचार पण करायचा, मग खरं चांगलं शिक्षण होतं. तर हाताने काम करत करत शिकणं म्हणजे आम्ही हे करतो. अच्छा. जसं पारंपरिक शिक्षणात असतं
तुम्हाला गृहपाठ असतो, अभ्यास करायचा असतो, परीक्षा द्यायची असते, मग तुमचा निकाल लागतो. बरोबर. तर अशा पद्धतीनं तुमच्या पाबळच्या विज्ञान आश्रमात अशी काही रचना आहे का की तुम्ही कुणाला पण कुणाची पण कुठल्याही विद्यार्थ्याची निवड करता आणि मग त्याच्यासोबत काम करता? काय नेमकी तुमची रचना काय आहे? हां, म्हणजे आम्ही आमच्याकडे जसा येतो तसा त्याला आम्ही घेतो. हां. म्हणजे आमच्याकडे आम्ही काही अशी एंट्रन्स टेस्ट वगैरे काही नसते की तुम्ही हे करायचं. आम्ही जसा येईल तसा त्या विद्यार्थ्याला आम्ही घेतो. कारण शिक्षकाचं काम आहे की विद्यार्थी जसा येईल तसा त्याला घ्यायचं आणि मग त्याला त्याच्या पुढच्या लेवलपर्यंत नेण्यासाठी मदत करायची. हा आश्रम आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी आणि त्याचे शिक्षक हे एकत्र राहतात आणि दोघे एकमेकांकडून शिकत मोठे होत असतात. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांकडून शिकतो, विद्यार्थी आमच्याकडनं शिकतात. हा आश्रम आहे. आता तुम्ही जो केला की मूल्यमापन कसं करतात, ह्या मुलांचं कसं करा, त्याला म्हणतात पोर्टफोलिओ अप्रोच म्हणतात. बरं. पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आता हे मोठमोठे नट किंवा नटे असतात तर ते काय करतात, त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांचा असा कॅटलॉग असतो की बघा आम्ही कसे दिसतो. आणि आमच्याकडे कला आहे, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. आम्ही त्यांनी केलेल्या कामाचे त्यांना म्हणतो की फोटो काढले पाहिजे आपण. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा ब्लॉग लिहिला पाहिजे. आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा ब्लॉग आहे. बरं. आणि त्या ब्लॉगवर त्यांनी दररोज काय काम केलं हे आम्ही त्याला लिहायला शिकवतो. म्हणजे तुम्ही चाडविकचा बघितलात, ओंकारचा बघितलात तर तो दररोजचं काम टाकेल. अरे ही माझी गायचा फोटो, त्याला मी हा चारा घातला, इतकं हे झालं, त्याचं कन्क्लुजन असं निघालं, त्याचं अनुमान असं निघालं, हे सगळं त्याच्या ब्लॉगवर असतं. आता आमचा जेव्हा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याचा जो काही तुम्हाला आपण बायोडेटा म्हणतो, रिझ्यूम म्हणतो, त्यामध्ये काय असेल तर नॉर्मली काय असतं की अरे आम्ही हे शिकलो, आम्हाला 3 भाषा येतात, आम्हाला हे छंद आहेत आणि आम्हाला 10वीला एवढे मार्क, 12वीला एवढे मार्क, असं आपण लिहितो. आता आमच्या विद्यार्थ्यांचे 10वी 12वीचे मार्क खूप काही असे चांगले नसतात रूढ पद्धतीने. आमची पोरं हुशार असतात पण ती वेगळ्या अंगाने हुशार असतात. मग त्यांच्यामध्ये काय करतो, आम्ही आमच्या ब्लॉगची लिंक देतो. बरं. आणि म्हणतो की बघा ह्या ब्लॉगवर जा आणि बघा आम्ही काय करतोय ते. म्हणजे आमचा विद्यार्थी मागच्या वर्षी एका इंटरव्ह्यूला गेला आणि त्याला कंपनीने विचारलं त्या मालकाने की तुला काय काय काम करता येतं इंटरव्ह्यू घेणाऱ्याने. तर म्हटलं की तुम्ही ह्या खिडकीतनं बाहेर बघा म्हणे, आणि तुम्ही बाहेर बघितल्यानं तुम्हाला जे जे काही दिसेल ना त्या प्रत्येक ठिकाणी मी काहीतरी करू शकतो. ते झाडं आहेत तर मी झाडांची काळजी घेऊ शकतो, त्यांना पाणी द्यायची व्यवस्था केली आहे, मी ड्रीप बसवू शकतो, त्याला मोटर मी रिपेअर करू शकतो, मला इलेक्ट्रिकल वायरिंग करता येतं, कंपाऊंडचं गेट आहे त्याला फॅब्रिकेशन करता येतं. मला आमचा जो विद्यार्थी आहे तो बहुविध कौशल्यांमध्ये ट्रेंड असतो. बरं. म्हणजे त्याला आम्ही जॅक ऑफ ऑल करतो त्याला, आणि मग तो ठरवतो की मला मास्टर कसं व्हायचं आहे. कारण गावामध्ये राहायचं असेल ना उद्योजक म्हणून, तर गावात तुम्ही एका कौशल्याच्या आधारे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला बहुविध कौशल्य लागतात. आमची शेती पण लागते, आम्हाला गाई पण लागतात, थोडंसं दुकान पण लागतं, काही सेवा उद्योग पण लागतो. म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्याला असं बहुविध कौशल्यांमध्ये ट्रेन करतो. बरोबर. तर तो असतो. मग त्या पोर्टफोलिओ प्रत्येक विद्यार्थ्याचा हा फार मस्ट आहे, खूप आवश्यक आहे. आणि मग ती त्यांची ओळख असते. माझी ओळख काय, बाबा माझं हे बघ, हा जिना बनवलाय मी, बघा हे माझं बनवलेलं आहे. म्हणजे विज्ञानाश्रमात तुम्ही व्हिजिट द्यायला जरूर या. नक्की. आमचा पूर्ण आश्रमचा कॅम्पस जो आहे तो आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. अच्छा. म्हणजे आमच्या सगळ्या तिथल्या बिल्डिंग असतील, आमचं वायरिंग असेल, आमचे दरवाजे, खिडक्या, टेबल, खुर्ची, आमची वेबसाईट कुठल्याही कारागिराकडून हे बनवून घेतलेलं नाही, विद्यार्थ्यांनी बनवलं. आम्हाला एखादी गोष्ट करता येत नसेल तर आम्ही बाहेरच्या व्यक्तीला बोलवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही या, तुम्ही करा काम, फक्त तुम्ही उभे राहा, आम्हाला सांगा, आम्ही लेबर म्हणून काम करतो. अच्छा. म्हणजे आम्ही आमच्याकडे आता इपॉक्सी फ्लोरिंग केलं आहे. आम्ही त्यातले जे तंत्रज्ञ त्यांना बोलवलं, त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला शिकवा. ते म्हणाले अरे एवढं मोठं तुमचं करायचं आहे, खराब होईल. म्हटलं आम्ही तुम्हाला छोटी जागा देतो, आम्हाला प्रॅक्टिस करू द्या. ते वाया गेलंच चालेल, ते वाया जाणार नाही, ती आमची विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक आहे. आम्हाला काय पाहिजे की आमची विज्ञानाश्रमाचा आउटपुट जे आहे ते आमची बिल्डिंग किती चांगली दिसतं महत्त्वाची नाही आहे, माझे विद्यार्थी बाहेर जाऊन काय करतायत. म्हणजे आश्रममध्ये आलात तुम्ही तर बऱ्याच लोकांना दिसेल की अरे खूप काहीतरी ओबडधोबड स्ट्रक्चर आहे आमचं, खूप असा फिनिश नाही आहे, खूप अशी सुबकता नाही आहे. नॉर्मली आश्रम म्हणतात तसं पण नाही, आश्रम नावा त्या शब्दामुळे तसं पण नाही. मग काय आहे, मग हे आमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पहिल्या चुका असतात काही काही. अच्छा. पण तेवढ्या चुका जगातल्या कमी झालेल्या आहेत. कारण एकदा चूक केली की परत ते विद्यार्थी करणार नाही. हाताने काम करत करत शिकणं ते असतं, ते आम्ही करतो. आतापर्यंत म्हणजे जर का साधारणतः 4 दशकं झाली संस्थेला, तर 4 दशकांमध्ये 40 वर्षांमध्ये किती विद्यार्थी या संस्थेनं घडवली किंवा त्याची संख्या किती आहे? कारण की लोकांना हे पण महत्त्वाचं असतं की ठीक आहे तुमचा प्रयोग एवढा आहे
की एवढं आहे का त्याचं स्वरूप मोठं आहे, हा पण शेतकऱ्यांच्या मनातला एक प्रश्न असणार आहे. तर मग आतापर्यंत किती विद्यार्थी तुम्ही घडवली आहेत किंवा तुमच्याकडनं पुढे गेली आहेत आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी काहीतरी केलंय? म्हणजे 2003 डॉक्टर कलबागांचं निधन झालं, म्हणजे जवळजवळ 22 वर्षापूर्वी. तेव्हा सकाळमध्येच त्यांनी एकदा कोणी पत्रकारांनी सर्व्हे केला होता आणि तेव्हा चर्चा केली होती. तेव्हा 800 उद्योजक तेव्हा निघाले ते 2003. त्यानंतर अंदाज असा आहे की आतापर्यंत 4,000 विद्यार्थी आमचे उद्योजक असतील. गेल्या 10 वर्षातलं आमचं रेकॉर्ड खूप आम्ही त्याचं डॉक्युमेंट व्यवस्थितपणे केलेलं आहे. म्हणजे आता गेल्या 3 वर्षामध्ये साधारणपणे 150 उद्योजक, 165 प्रिसाईज 165 विद्यार्थी आमचे उद्योजक आहेत. त्यांच्या वेबसाईटवर नावं तुम्हाला मिळतील, पत्ते मिळतील, सगळे मिळतील. साधारणपणे वर्षाला 50 म्हणू आपण, म्हणजे आठवड्याला एक. तर असा आठवड्याला एक तरी विद्यार्थी आमचा व्यवसाय सुरू करतो असं आपण म्हणूयात आता. तर तसं आमचा आहे रेकॉर्ड आहे. पूर्वी एवढं रेकॉर्ड ठेवत नव्हते किंवा काय म्हणतात ना, कॉन्टॅक्ट, सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे खूप जुना रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे गेल्या 40 वर्षाचा. आणि आता आम्ही तो रेकॉर्ड ठेवणंही बंद केलं आहे, कारण ही आता काय म्हणतात ना, प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की अरे असं हाताने काम करत शिकलं आणि तुम्ही बहुविध कौशल्य घेतली तर तुम्हाला गावामध्ये जाऊन सन्मानाने आयुष्य जगता येतं. हे नक्की आम्हाला तेवढं उत्पन्न नक्की मिळवता येतं, हे आम्हाला दाखवता आलं आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की तुमच्याकडे मुलं काम करत करत शिकतात, पण मग हे दरवर्षी मुलांचं प्रमाण किती असतं, काय असतं? तुम्ही निवड तर रॅन्डमली करता, कुणीही येऊ शकतं आणि तुमच्यासोबत जोडलं जाऊ शकतं, परंतु मग वर्षभरात किती मुलं येतात, किती मुलं, आणि त्याचे काही बॅचेस वगैरे आहेत का? कशा पद्धतीची ती रचना आहे? साधारणपणे वर्षामध्ये 200 विद्यार्थी आमच्याकडे येतात शिकायला. त्यातले 60 विद्यार्थी जे असतात तर ते साधारणपणे 10वी-12वी झाल्यानंतर येतात. की ज्यांना नक्की काय करायचं पुढे माहीत नाही आहे, अंगात ऊर्जा आहे, एनर्जी आहे, अभ्यासामध्ये कसे असतील माहीत नाही, परंतु एनर्जी आहे, काहीतरी करायची इच्छा आहे. तर अशी मुलं आमच्याकडे साधारण 60 मुलं तशी असतात, 10वी-12वी झालेली, साधारण 15 ते 20 वयोगटातली असतात. नंतर मग आमच्याकडे पदवी शिकत असलेले किंवा कॉलेजमध्ये जात आहेत, कॉलेज झालं आहे पूर्ण, अशा प्रकारचा एक गट असतो. आणि पुणे विद्यापीठाबरोबर आमच्याकडे डिझाईन इनोव्हेशन सेंटर म्हणून आहे. तर त्यासाठी काहीही कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थी आमच्याकडे येतात. आणि मग तिसरी कॅटेगरी असते की कॉलेज झालं आहे शिकून, पण अजून काहीतरी खूप वेगळं तंत्रज्ञानामध्ये काही करायचं आहे. विज्ञान आश्रम तंत्रज्ञान विकासाचं पण काम करतं, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आम्ही तयार करतो या विद्यार्थ्यांच्या मदतीने. तर मग त्या तंत्रज्ञान विकासासाठी काम करायचं आहे म्हणून मग जे रिसर्च करू इच्छितात तर अशी विद्यार्थी पण आमच्याकडे येतात. पण मात्र ते इंजिनिअरिंग झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मग आमच्याकडे 6 महिने वर्षभर संशोधन करण्यासाठी म्हणून येतात. तर अशी 3 टप्प्यावर आमच्याकडे विद्यार्थी पाबळला येतात. साधारणपणे 3 महिन्यापासून तर वर्षभरापर्यंत हे साधारणपणे आमच्यावर राहतात. जी काही कोर्सेस आहेत ती कशा पद्धतीनं डिझाईन केलेली आहेत तुम्ही, आणि किती त्याचा कालावधी किती आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे? म्हणजे 1 वर्षाचा कार्यक्रम आमचा जो आहे की जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी आणि 12वी झालेली मुलं आहेत, 15 ते 20 वर्ष वयोगट आहे, ह्या मुलांसाठी आमचा ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी, त्याला नॅशनल ओपन स्कूलची मान्यता आहे. तर तो अभ्यासक्रम असतो. हा वर्षभर निवासी गुरुकुल पद्धतीने करायचा अभ्यासक्रम आहे की ज्यामध्ये विद्यार्थी अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती आणि पशुपालन आणि गृह आणि आरोग्य या 4 विभागांमध्ये काम करतात. काम करत असताना मी म्हटलं असं शिकायची पद्धत जी असते ती काम करत करत शिकणं असतं, की प्रत्यक्ष अनुभवातनं शिकायचं, सगळे कौशल्य शिकायची. म्हणजे असं नाही, हे सगळे कौशल्य शिकल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही मला ना अभियांत्रिकी जास्त आवडते, मला फॅब्रिकेशनचं दुकान काढायचं आहे. मग त्याला आम्ही सांगतो की तू आता याच्याकडे उमेदवारी कर आमच्या माझी विद्यार्थ्याकडे. तर तशी आम्ही व्यवस्था केली आहे. कोणाला डेअरी करायची असेल तर मग तू डेअरीवाल्याकडे कर, पोल्ट्री करायची तर पोल्ट्रीकडे कर. पण आधी मात्र की जसं डॉक्टर असतो ना, तर आधी MBBSमध्ये ते सगळं शरीराचा पूर्ण डॉक्टर होतो आणि मग तो स्पेशलायझेशनकडे जातो. तर तसं तो आधी ह्या पूर्णपणे निसर्गामधले हे 4ही विभाग जे आहेत, अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती आणि गृह आरोग्य, शेती पशुपालन, ह्या सगळ्याचा अनुभव घेतो. मग त्या विद्यार्थ्याला कळतं की अरे मला कशात नक्की आवड आहे, आणि त्याला एक दुसऱ्यामधला संबंधही लक्षात येतो. म्हणजे मला मी जर चांगला फॅब्रिकेटर व्हायचा असेल आणि मला पोल्ट्रीची शेड कोणाला बांधून द्यायची असेल तर मला पोल्ट्री म्हणजे काय असतं हे आधी माहीत असलं पाहिजे. मला चांगला गोठा बांधायचा असेल तर मला गोठ्याचं ज्ञान असलं पाहिजे, गायची गरज काय मला कळलं पाहिजे, तरच मी चांगला गोठा बांधू शकतो, चांगलं फॅब्रिकेशन करू शकतो. मी शेती करत असलो तरी मला माझी मोटर आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, तिची काळजी घ्यायला लागते, देखभाल घ्यायला लागते.
मला इलेक्ट्रिकलचं ज्ञान उपयोगी पडतंच. त्यामुळे ही जी काही बेसिक स्किल्स आहेत ही सगळ्यांना आवश्यक असतात जर गावामध्ये आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर. बरोबर. तर आम्ही सगळ्यांना सगळी कौशल्य देतो. कोर्स संपायच्या अगोदर आमच्या लक्षात येतं की अरे हा मुलगा कशामध्ये याचं जास्त कल आहे, आणि मग आम्ही त्याला त्या प्रकारे आम्ही गाईड करतो की तू बाबा तू बेकरी कर आधी. आम्हालाही कळतं की त्या मुलाचं काय म्हणू ना लक्ष जास्त कशात लागतंय, त्याला रस कशात आहे तो कळतो आपल्याला, आणि मग त्याला त्याच्यामध्ये आम्ही पुढे घेऊन जातो उमेदवारी करत. तर हा आमचा एक कोर्स झाला. दुसरं जे काय होतं की 20 वर्षाच्या पुढची मुलं साधारणपणे असतात, तर त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं, काहीतरी मला हेच करायचं आहे किंवा मला इलेक्ट्रिकल शिकायला यायचं आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी अनुभव आधी घेतलेले असतात, ITI केलेलं असतं, डिप्लोमा केलेला असतो, डिग्री केलेली असते, एक्सपोजर थोडंसं असतं. मग अशा विद्यार्थ्यांची त्यांना आम्ही ते जे काही शिकले आहेत तर त्या शिकल्यामध्ये त्यांना पुढे जायचं आहे, मग त्याला मदत करण्यासाठी आमचा वेगळा ट्रॅक असतो. बरं, तो काय असतो? मग त्यासाठी पुणे विद्यापीठाबरोबर मी म्हटलं जसं की आमच्याकडे डिझाईन इनोव्हेशन सेंटर आहे. 3 महिने ते 6 महिने विद्यार्थी आमच्याकडे राहतो, आणि मग त्याला आम्ही नाव दिलं आहे डिझायनिंग अ सोल्युशन. उत्तर शोधायचं. तुम्ही जे काही शिकला आहात ना, मग तुम्हाला आता तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहात आणि तुम्हाला जॉब मिळत नाही आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे पण काय करायचं कळत नाही आहे, ठीक आहे, तुम्ही आमच्याकडे आला की आम्ही तुमच्याशी बोलतो, आणि मग आम्ही ठरवतो की तुला आम्ही काहीतरी काम देतो की तू हे काम प्रॅक्टिकली कर, आणि ते करताना तुझ्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधले जे काही कौशल्य असतील किंवा तुम्हाला फूड प्रोसेसिंग करायचं आहे, तर मग फूड टेक्नॉलॉजीमधले बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात. मग आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी आम्ही त्यांना बनवायला सांगतो की ज्या कोणी बनवलेलं नाही आहेत, काहीतरी वेगळं बनवायला सांगतो, आणि मग सांगतो की तू ह्या बचत गटाला ही सेवा दे. त्यांच्याकडे हे जांभळं आहेत खूप त्यांच्याकडे, मग जांभळाची रेसिपी बनवायची आहे, अमुक पद्धतीने त्यांना बनवून त्यांचं पॅकेजिंग करून काम करायचं काम तुला, तू फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे ना, बरोबर, मग तू त्यांना सेवा दे. आता मग हा विद्यार्थी जेव्हा 3 ते 6 महिने आमच्याकडे राहतो तेव्हा त्या बचत गटाला पण सेवा देतो काम करत करत, आणि त्यातून त्याचे कौशल्य पण विकसित होतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते काम करताना त्यांनाच कळतं की अरे मी याच्यात खूप चांगला आहे, तर मीच व्यवसाय केला पाहिजे. तर मग अशी पण विद्यार्थी मग आमच्याकडे पुढे व्यवसाय करायला आम्ही त्यांना मदत करतो. अच्छा. तर हा दुसरा आहे आमच्याकडे. तिसरा असा जो आहे की तो कमी याचा आहे की तुम्ही आता ऐकलं असेल की इनोव्हेशन सेंटर किंवा इन्क्युबेशन सेंटर आपण ऐकतो. बरोबर. बऱ्याच ठिकाणी 3D प्रिंटर आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ऑटोमेशन आहे. आता हे सगळं करायचं असेल तर याला वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं. बरोबर. पण मुख्य म्हणजे लागतं तुम्हाला की प्रश्नांकडे कसं बघायचं. इनोव्हेशन म्हणजे फक्त बिल्डिंगमध्ये होत नाही होत, त्या प्रश्नांकडे वेगळ्या प्रकारे बघायचं असतं. तर मग इंजिनिअरिंग करून, मास्टर्स करून, ज्या मुलांना काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणजे काही अगदी मुलांना परदेशात जायचं शिकायला, ती मुलं पण आमच्याकडे येतात, आणि मग त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण भागातल्या समस्या त्यांच्यासमोर ठेवतो ॲज अ टेक्निकल प्रॉब्लेम. मग ही विद्यार्थी याच्यावर काम करतात. मग त्यांच्याबरोबर मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की जी माझ्याकडे ग्रामीण तंत्रज्ञान पदविकाची विद्यार्थी आहे 10वी-12वी झालेली, ती मुलं त्यांच्याबरोबर पण टीम अप करतो आम्ही. बरोबर. आणि मग दोघंही ह्या ग्रुपने ते काम करतात, आणि मग प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळतं. अच्छा. म्हणजे भारतामध्ये म्हटलं तर साधारणपणे 25पेक्षा जास्त इन्क्युबेशन सेंटरचे मॅनेजर हे विज्ञान आश्रमाचे विद्यार्थी आहेत. अरे वा. की जे इनोव्हेशन सेंटर आपण म्हणतो सगळं अगदी IIT-पासून तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये घ्या की तिथले विद्यार्थी पाबळमध्ये येऊन, अगदी म्हणजे भूतान, बांगलादेश तिथल्यासुद्धा इन्क्युबेशन सेंटरचे विद्यार्थी पाबळमध्ये येऊन 6 महिने माझ्याबरोबर राहून अशा प्रकारे ग्रामीण समस्यांकडे संधी म्हणून कसं बघायचं आणि त्याला टेक्नॉलॉजी कशी बघायची. आणि हा जो कोर्स आम्ही राबवतो तो अमेरिकेमध्ये MIT नावाची मोठी जगप्रसिद्ध संस्था आहे. तर ते MITतले प्राध्यापक नील ग्रेशनफील्ड हे दर बुधवारी 3 तास ऑनलाईन सेशन घेतात, आणि उरला आवडाभर ही विद्यार्थी आमच्या हाताखाली, आमच्या सुपरविजनखाली प्रॅक्टिकल करतात त्याचे. तर दर आठवड्याला आम्ही त्यांच्या मदतीने हा कोर्स चालतो. जगभरात कोर्स चालतात वेगवेगळ्या ठिकाणी. पाबळ पण त्याचं एक सेंटर आहे. तर तुम्हाला MITमध्ये, बोस्टनमध्ये जे प्रकारचं शिक्षण मिळतं ते तुम्हाला पाबळ गावामध्ये बसून पण मिळू शकतं. बरोबर. तर आम्ही असं 10वी-12वी झालेले, अंगात खूप चांगली ऊर्जा आहे, उद्योजक व्हायचं आहे त्यांना, असे विद्यार्थी माझ्याकडे आहेत. कॉलेज झालंय, काय करायचं कळत नाही आहे, ती पण विद्यार्थी माझ्याकडे येतात. थोडक्यात सांगायचं, ज्या मुलांमध्ये ऊर्जा आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, गावामध्ये राहून सन्मानाने काहीतरी संपत्ती निर्माण करायची आहे, असे विद्यार्थी मला हवे असतात, ते कुठल्याही प्रकारचे असो. बरं सर, आता मूळ प्रश्न काय आहे, काही विद्यार्थ्यांना, प्रेक्षक विद्यार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना संस्थेत त्यांना प्रवेश मिळवून द्यायचा आहे, तर त्यांच्या डोक्यात एक असं, अरे तो मराठवाड्यातला आहे शेतकरी, विदर्भातला आहे, उत्तर महाराष्ट्रातला आहे,
पाबळ हे पुण्याच्या जवळ आहे, तर तिथं येऊन राहायचं कसं किंवा त्याची काय सोय आहे आणि त्याच्यासाठी काही खर्च येतो का? 3 महिने असेल किंवा 6 महिने असेल, घर सोडून बाहेर राहायचं म्हटलं तर बरोबर आर्थिक गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. तर हा आश्रम आहे, त्यामुळे त्याला एकत्र सहजीवन राहायचं असतं. विद्यार्थी एकत्र राहताना वेगवेगळ्या सवयी कसं वागायचं, नाही चांगला माणूस घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. तर चांगलं माणूस घडवायचं जे शिक्षण आहे ते एकमेकाला निरीक्षणात येत असतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहतो. साधारणपणे 80 विद्यार्थी आणि 20 मुली एवढी आमच्याकडे निवासी क्षमता आहे. साधारणपणे 100 जण आम्ही कॅम्पसमध्ये एकत्र राहतो, गुरु आणि सगळे शिष्य मिळून, सगळे मिळून. परत हा आश्रम आहे आणि आम्ही विपासना आम्ही फॉलो करतो, गौतम बुद्धाची फिलॉसॉफी. तर याच्यामध्ये असं आहे की ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे, फ्री असलं पाहिजे. ज्ञान विकायची गोष्ट नाही आहे. अच्छा, तर त्यामुळे ज्ञानाला किंमत नाही लावता येत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जे शिक्षक आहेत त्यांच्या पगाराची किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाची आम्ही त्यांच्याकडनं पैसे नाही मागत आम्ही विद्यार्थ्यांकडनं. पण काय आहे की पण त्यामुळे ते आम्ही कोणाकडनं तरी समाजाकडनं आम्हाला मदत आम्ही मागत असतो की आम्हाला त्या विद्यार्थ्यांना ज्या काही सेवा द्यायला लागणार आहेत, ज्ञानाच्या ज्ञान जे द्यावं लागणार आहे, तर ते समाजाने त्याची व्यवस्था करावी अशी आमची अपेक्षा आहे आश्रम असल्यामुळे. पण मग विद्यार्थ्यांकडनं आम्ही काय घेतो, तर त्यांच्यावर डायरेक्ट जो आमचा खर्च असतो, थेट खर्च विद्यार्थ्यांना मिळणारा, तो आम्ही त्या पालकांकडनं मागतो. उदाहरणार्थ म्हणजे साधारणपणे आता त्यांचा जेवणाचा खर्च आहे, बरोबर, तर साधारणपणे महिन्याला 1500 रुपये जेवणाचा खर्च विद्यार्थ्याला येतो. जेवण आणि त्यांचं 3 वेळचं जेवण, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, चहा असं मिळून साधारणपणे 1500 रुपये त्यांच्यावर डायरेक्ट खर्च विद्यार्थ्याचा प्रति महिना तो त्याला धरायला लागतो. तेवढीच साधारणपणे अंदाजे 1500 रुपये ही मटेरियलची कॉस्ट येते, प्रॅक्टिकल. साधारणपणे पहिले 2 महिने विद्यार्थ्याला कमवता येत नाही, पण 2 महिन्यानंतर जेव्हा विद्यार्थी कमवायला लागतो, त्याच्याकडे कौशल्य येतात, तर तो वेगवेगळी कामं करून पैसे मिळवू पण शकतो. बरोबर. तर बरेच विद्यार्थी म्हणजे त्यांना किमान 3000 रुपये कमवायलाच लागतात त्यांच्या कोर्समध्ये, त्याशिवाय त्यांना प्रमाणपत्रच मिळत नाही. जसं जिणा बनवला त्या मुलांनी किंवा हा गाईच्या धारा काढायचा, तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. तर विद्यार्थ्यांनी कामं घ्यायची असतात बाहेरची आणि त्याचे पैसे मिळवायचे असतात. तर ती सोय असते. पण तरी पण आम्ही म्हणतो की 1500 रुपये तुम्हाला जेवणाचा खर्च करायला लागेल, 1500 रुपये महिना साधारणपणे मटेरियलचा खर्च येईल. कोर्सनुसार थोडंफार बदलतं इकडे तिकडे. आता एखाद्या विद्यार्थ्याला ती पण फी देता नाही आली समजा, पण काय आहे की मी त्यांना शिकवतो आणि मला खात्री आहे की त्याच्याकडे आज पैसे नाही आहेत, पण तो उद्या उद्योजक बनवणार आहे आणि माझ्या शिक्षणामध्ये एवढी ताकद तर नक्की आहे की तो चांगला उद्योजक घडेल. तर मी म्हणतो की तुझ्याकडे आज पैसे नाहीत ना, उद्या देशील का? पण मला माहिती आहे की तू चांगलं काम केलं तर तू उद्योजक होणार आहे. तर मग आम्ही अशा विद्यार्थ्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही ठीक आहे, म्हणजे आजपर्यंत असं झालं नाही की एखाद्याकडे पैसे नाही आहेत आणि विद्यानाशामध्ये तो आला आणि आम्ही त्याला शिकवलं नाही, असं आजपर्यंत झालं नाही आहे. हां, पैसे आज नसतील तर म्हणतो उद्या दे, परवा दे, पुढच्या वर्षी दे. आणि बरेच विद्यार्थी आम्हाला पैसे परत पण करतात. तोपर्यंत आम्हाला जर काही मदत लागली त्याची, आम्हाला खर्च येतो, त्यांना हे करायचा असतो, तर मग आम्हाला समाजामधनं वेगवेगळ्या पद्धतीने ते पैसे आम्ही उभे करतो. तर असं तिन्ही प्रकारे आम्ही त्याचा खर्चाची व्यवस्था करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न परत दुसरा एक असणार आहे शेतकऱ्यांच्या मनात आणि प्रेक्षक जे काय आहेत विद्यार्थी त्यांच्याही, की आता आम्हाला ठीक आहे कळालं 3000 रुपयात आम्ही महिनाभर तुमच्यासोबत येऊन राहू शकतो, त्या पद्धतीने 3 महिन्यांचा कोर्स असेल किंवा 6 महिन्यांचा असेल, बरोबर. पण आता आम्हाला नेमकी प्रक्रिया, अर्ज कुठं करायचा आहे? आम्हाला 10वी-12वीचं माहिती आहे की इथे जाऊन अर्ज करा, किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनला कुठं अर्ज करायचं ते माहिती. पाबळ विज्ञान आश्रमात प्रवेश घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय असते? हो, म्हणजे आमच्या वेबसाईटवर तुम्ही जर ते गेलात तर वेबसाईटवर प्रवेश कुठे घ्यायचा याचा नंबर दिलेला आहे, त्याचं प्रवेश अर्ज दिलेला आहे, ते सगळ्या गोष्टी आहेत. किंवा माझा मी फोन नंबर तुम्हाला देतो, त्या फोन नंबरला पण ते संपर्क आम्हाला करू शकतात आणि आम्ही त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपला वगैरे त्यांना माहिती त्यांना देऊ शकू. प्रक्रिया खूप सोपी आहे. आमच्याकडे मर्यादित हॉस्टेल आहे, त्यामुळे पहिला त्याला आम्ही घेतो ॲडमिशन. तर अशा प्रकारे आम्ही ॲडमिशन्स घेतो. आमचं हॉस्टेल संपलं की आम्हाला ॲडमिशन घेता येत नाही, तर आम्ही असं सिलेक्ट करत नाही की हा, कारण सगळीच मुलं हुशार असतात. फक्त शिक्षकाला शोधता आलं पाहिजे की हा पोरगा कशात हुशार आहे. बरोबर. त्यामुळे आम्हाला असं मार्काने याला तू नाही असं नाही आहे. तर आम्ही घेताना आम्ही सगळेच मुलं घेतो. फक्त आम्ही एवढं बघतो की त्या मुलाकडे व्यसन नाही ना. बरं, व्यसन नसेल तर आम्ही त्याला विचारतो की काय व्यसन आहे, आम्हाला प्रामाणिकपणे सांगा, म्हणजे मग आम्हाला अशा संस्थांची मदत घेता येईल की त्याला व्यसनापासून दूर करता येईल. बरं. कारण ते पण काही गोष्ट आम्ही पालकांना आजार नाही ना काही,
किंवा काही लोकांना आपण म्हणतो ना की मानसिक काही दृष्टीने काही लोक थोडी समज कमी असते, काही त्याला वेगळी ट्रीटमेंट घ्यायला लागते. कारण आमच्याकडे तसं गाव असल्यामुळे तशी सोय नाही आहे. बरोबर. हात पाय धडधाकट आहेत, एनर्जी आहे, रगड काम करायची तयारी आहे, तो मुलगा चांगला यशस्वी होऊ शकतो, तो आमच्याकडे नीटपणे राहू शकतो. बरोबर. तर आम्ही एवढी बेसिक क्वालिफिकेशन असेल तर आम्ही फक्त मुलाची एनर्जी लेवल चेक करतो की बाबा धडपडा पोरगा आहे ना, म्हणजे झाडावर चढता येत आहे ना, पोहता येत आहे ना, शेतात काम करतोय ना, मग असा मुलगा असेल तर तो गावामध्ये चांगला यशस्वी कसा होऊ शकेल, तर ही आम्ही नक्की त्याला खात्री देऊ. याचे काही बॅचेस कधी असतात, म्हणजे कधी सुरू होतो? 3 महिन्याचा असेल किंवा 6 महिन्याचा कोर्स जो काही असेल तो कधी सुरू होतो? आता आमची बॅच सुरू होईल जुलैला, वर्षात जुलै ते जून असं आमचं शैक्षणिक वर्ष असतं. आता 25 जूनला आमची या वर्षीची बॅच संपेल आणि 10 जुलैला नवीन आमच्याकडे बॅच सुरू होईल. आणि मग 10 जुलैनंतर आम्ही साधारणपणे दर 3 महिन्याला आम्ही काही नवीन मुलं घेतो. म्हणजे दर कोर्स जो आहे असा आम्ही आता ऑक्टोबरमध्ये आम्ही परत एक बॅच घेऊ, मग परत आम्ही जानेवारीमध्ये एक घेऊ आणि मग एप्रिलमध्ये काही मुलं घेऊ. तर असं आम्ही आता उदाहरणार्थ सौर तंत्रज्ञानावरचे कोर्स आहेत, सोलर टेक्नॉलॉजी, साधारणपणे एप्रिलमध्ये घेतले तर त्याला जास्त फायदा चांगला होतो, कारण आम्हाला उन्हाळ्याचा काळ आहे, व्हरायटी ऑफ स्किल त्यांना शिकवता येतात. तर अशा काही गोष्टी असतात, तर आम्ही त्या प्रकारे ते आम्ही त्यांना सांगतो, म्हणजे विद्यार्थ्यांशी बोलून ठरवता येतं ते. पण नॉर्मली जुलैमध्ये बहुतांश मुलं ही जुलैमध्ये जॉईन होतात. आणि काही मुलं जसं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची मुलं असतात वगैरे, तर त्यांच्याकडे सेमिस्टर दिलेले असतात त्यांच्या टाइम टेबलमध्ये, तर त्यानुसार काही जानेवारीमध्ये जॉईन होतात, काही मध्ये ऑक्टोबरला जॉईन होतात. तर असं टप्प्याटप्प्यात आम्ही घेतो. पण सोपी प्रोसेस अशी आहे की आम्हाला संपर्क करावा, आमच्याशी बोलावं, मग आम्ही एकतर प्रत्यक्ष भेटायला सांगतो, लांबचा असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो, त्या मुलाशी गप्पा मारतो, त्यांच्या वडिलांशी बोलतो, पालकांशी बोलतो, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतो आणि मग आम्ही ॲडमिशन देतो. तर प्रोसेस सोपी आहे, सोपी प्रोसेस आहे. हां, फक्त तुम्हाला आता सर्टिफिकेशन लागतं, मग नॅशनल ओपन स्कूलसाठी मग काही प्रमाणपत्र लागतात, त्यांना डिप्लोमा म्हणून हवं असेल तर, किंवा पुणे विद्यापीठाचे सर्टिफिकेट कोर्स हवे असतील तर त्याला काही प्रमाणपत्र लागतात. पण मग तो जॉईनिंगच्या वेळेचा भाग आहे, म्हणजे तो व्यवस्थापकीय भाग आहे, तो नंतर करता येतो. आधी काय करायचं आहे, नक्की करायचं आहे, हे आधी ठरवायला लागतं. अच्छा, म्हणजे पास नापास हा काही क्रायटेरिया तुमचा नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही ते विद्यार्थी तुमच्याकडे आला तिथपासून तुमची प्रक्रिया सुरू होते. अहो, नापास झालेलेच मुलं जास्त यशस्वी होतात, म्हणजे खरं त्यामध्ये एनर्जी असते. आणि तुम्ही बघा, जगातले जे काही तुम्ही यशस्वी लोकांची यादी काढली ना, तर अगदी बिल गेट, अगदी तुमचा इलॉन मास्क पासून सगळी यादी, थॉमस अल्वा एडिसनपर्यंत लोक घ्या, तुम्ही वॉल्टर अल्वा डिझनीचा घ्या उदाहरण, ही सगळी लोकं जर बघितली तर ही सगळी लोकं कुठेतरी जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये अयशस्वी झाली होती. बरोबर. म्हणजे मी असं म्हणत नाही की नापास होऊन आमच्याकडे, असं म्हणत नाही मी, शाळेत जायला पाहिजे, तिथं अभ्यास, त्याचं एक महत्त्व आहे त्याचं, परंतु तो क्रायटेरिया नाहीये जीवनामध्ये यशस्वी होण्याचा, हेच मला सांगायचं. 80 मुलं आणि 20 मुली असं सांगितलं, तर ते थोडंसं मला प्रश्न पडलाय, अशी असमानता काय आहे? 20 आणि ह्या 80 मुलं आणि मुली याच्यामध्ये का संख्यात्मक फरक आहे? काय का रिसोर्सेसमुळे? रिसोर्सेस म्हणण्यापेक्षा आपल्या समाजाचं ते वास्तव आहे ना. मुलींना व्यावसायिक शिक्षणाकडे पाठवायचं, मुली उद्योजक होतील असा जो विश्वास आहे हा अजून आपल्या समाजामध्ये तेवढा तयार होतोय. पण खरं बघायला गेलं तर आमच्याकडे ज्या मुली येतात तर त्या मुली ह्या मी म्हणेल की मुलांपेक्षा कितीतरी पटीने जास्त काय म्हणतात ना, जास्त शार्प असतात, जास्त चाणाक्ष असतात किंवा जास्त चांगलं काम करतात तिथे. पण दुर्दैवाने आपल्याकडे मुलींना बाहेर पाठवायचं, हॉस्टेलवर पाठवायचं, आणि ते पण उद्योजकता करण्यासाठी पाठवायचं. म्हणजे कुठेतरी नोकरी, म्हणजे शिवणकाम कर, तुला टीचरचा कोर्स कर, काहीतरी ब्युटी पार्लर कर, असं कराल तुम्ही. बरोबर. पण मुलीला इलेक्ट्रिकल पण शिकवायचं आहे, इलेक्ट्रॉनिक शिकवायचं आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, संगणकामध्ये काही वेगळ्या गोष्टी करायच्या, तर अशी आपल्याकडे अभियांत्रिकीमध्ये काम करायचं आहे. तर आपल्याकडे ती अजून समाजाची मानसिकता बदलली नाही आहे. हे प्रमाण उलटं झालं तर मला नक्की आवडेल, म्हणजे 20 मुलं आणि 80 मुली अर्थातच. पण आता माझ्याकडे जी काही डिमांड्स म्हणू आपण, जशी गरज आहे, तर त्यानुसार आम्ही आमच्याकडची 20 मुलींचं आमची एक बिल्डिंग, आम्ही त्या मुलींचाच हॉस्टेल आम्ही केलेलं आहे, आणि मग तिथे आम्हाला करता येतं. अच्छा सर, मग आता या कोर्सेससाठी आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या भागातनं जास्त विद्यार्थी येतात, याच्याबद्दलची तुमची काही निरीक्षण आहेत का? देश म्हणजे राज्यातलीच आहेत, परराज्यातली सुद्धा आहेत का? म्हणजे आम्हाला आश्रमामध्ये बोलताना ना आम्हाला हिंदीत बोलायला लागतं बऱ्याच वेळा, कारण माझ्याकडे देशभरातनं मुलं येतात, त्यामुळे आम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषातलं बोलतो. अच्छा. म्हणजे माझ्याकडे आता गुजरातची मुलं आहेत, उत्तर प्रदेशमधली आहेत, छत्तीसगडची आहेत, मध्य प्रदेशमधली आहेत,
तर पूर्ण देशभरात येतात. मागच्या वर्षी आसाममधले होती मुलं माझ्याकडे, तर देशभरातनं मुलं माझ्याकडे, तेलंगणामधनं मुलं आहेत माझ्याकडे की जे तेलुगू बोलतात, त्यांना हिंदी एवढं चांगलं येत नाही, पण ती मुलं तरी हाताने काम करत शिकायचं आहे ना. हो हो. तर म्हणजे काम ही भाषा आहे, तर ती मुलं शिकतात त्याच्या प्रकारचं. पण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पण सगळीकडनं मुलं येतात. म्हणजे आता रामसिंग गाजदेकर नावाचा आमचा विद्यार्थी मेळघाटमधला आहे, त्याचं वर्कशॉप आहे तिकडे परतवाड्याच्या पुढे, तो तिकडचा आहे. राजेश म्हणून आहे, त्यांनी त्याचं फॅब्रिकेशन, राजेश पाडवी याचं आहे, कुठे नंदुरबार जवळचं गाव आहे त्याचं, तिथला करणारा, मागच्या वर्षीच येऊन त्याचं वर्कशॉप त्यांनी सुरू केलं आहे. योगेश म्हणून लाड नावाचा विद्यार्थी आहे, तो कोकणातला आहे, तिथे त्याचं ट्रॅव्हलचा बिझनेस आहे, वर्कशॉप सुरू केला आहे, अजून बरंच काही करतो आहे तिथे. कोल्हापूरजवळ प्रणित म्हणून आहे, त्यांनी पण आत्ता मागच्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि चांगलं काम करतोय तिकडे पण तिथे. तर मी म्हणेल की असं नाही की महाराष्ट्राच्या सगळ्याच भागातनं विद्यार्थी येतात, व्यवसाय करतात. जव्हारमधली मुलं आहेत माझ्याकडे, जव्हार मोखाडा त्या भागातली मुलं येतात. त्यामुळे असं नाही आहे की एकाच पर्टिक्युलर एरियामधली आहेत. पण आम्हाला ह्यावर्षी आम्ही असं ठरवलं आहे की ह्यावर्षी आम्हाला साधारणपणे मराठवाडा आणि विदर्भातली मुलं आमच्याकडे जास्त आली पाहिजे. कारण अजून तो पुण्यामधल्या लोकांना माहिती आहे, पुण्याकडच्या लोकांना बरीच जण येतात किंवा व्यवसाय करायचा. अजून विदर्भ मराठवाड्यात की ज्या ठिकाणी अजून उद्योजकता वाढायला अजून खूप वाव आहे, खूप संधी आहे, तर तिथली युवक आमच्याकडे येत नाहीत. तर त्यामुळे ह्यावर्षी आम्ही जरा जास्त विशेष करून प्रयत्न करतोय की त्या भागातली मुलं आमच्याकडे जास्त यावीत. मग तिथल्या संस्थांना आम्ही माहिती देतोय की तुम्ही जास्त मुलांना रेफर करा किंवा आम्हाला मदत करा त्यांच्यापर्यंत पोहोचायला. तर आम्ही तो प्रयत्न करतोय. सर, ग्रामीण भागामध्ये शेतकरी समूह सगळ्यात मोठा, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अशीच आहे आणि त्याच्यामध्ये शेतीशी रिलेटेड अजून काही कोर्सेस तुम्ही करणार आहात का पुढच्या काळात? कारण की ज्याच्यातनं जसं तुम्ही पोल्ट्रीच्या म्हणजे पशुपालनाच्या संदर्भात करतायत किंवा शेतीच्या संदर्भात करतायत, अशा अजून काही कोर्सेस करणार आहात का? आणि याच्यामध्येच पशुपालन आणि शेतीच्या अनुषंगानं आत्ता कुठले कोर्सेस तुमच्याकडे चालू आहेत? नाही, कसं आहे, शेतीमध्ये जे नुकसान होतं किंवा जे काही आव्हानं आहे शेतीपुढची, तर ती तुम्हाला इतक्या प्रकारचे इतके व्हेरिएबल्स आहेत, ते सगळे तुम्हाला प्रत्येक आहेत. म्हणजे इतके जोखीम आहेत आणि फार हवामानापासून तर बाजारभावापासून जमिनीपासून सॉईलपासून सगळे आहेत. आम्हाला असं वाटतं आता जे काही आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता, त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला संधी दिसते. आपल्याला असं वाटतंय की अरे आम्ही ह्या टेक्नॉलॉजीची मदत घेऊ शकलो, तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकलो, तर आम्हाला निर्णय घेण्यामध्ये जास्त फायदा होऊ शकेल. बरोबर. मग आता निर्णय घेण्यासाठी काही तुम्ही ऐकले पण असतील की काही प्रकल्प बारामती झाले, बऱ्याच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर बरंच काम होत आहे. विज्ञान आश्रमामध्ये पण आम्ही याच्यावर काम करतो आहोत सध्या. साधारणपणे पॉलिओ मध्ये शेती असेल किंवा आता जेव्हा तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता तेव्हा तुम्हाला डेटा खूप लागतो. बरोबर. मग तो डेटा कसा जमवायचा, तो कसा कॅटेगराईज करायचा, त्या डेटाची पण किंमत असते. तर आत्ता आम्ही सध्या पाबळमध्ये आम्ही आपलं कॅप्सिकम जे आहे, म्हणजे काय सिमला मिरची आणि ढोबळी मिरचीवर असते, तर त्याचा रेकॉर्ड आम्ही आता बऱ्यापैकी जमवतोय की त्याची आम्हाला शेतकऱ्यांना सल्ला कसा देता येईल की अरे तुम्ही कशा प्रकारे निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या माहितीचा वापर करू शकेल. कारण बऱ्याच निर्णय घेताना ना आपला डेटा, आपल्या लोकल डेटा मिळत नाही. तर आम्ही आता आपल्या इथे राजगुरुनगरमधल्या, शिरूरमधल्या ज्या काही आमचे शेतकरी आहेत बऱ्याचसे, नारायणगाव त्या भागातल्या शेतकऱ्यांकडनं आम्ही आता डेटा बराच जमा करतोय. त्यासाठी लागणारे लॉगर्स आम्ही तयार केले आहेत आणि त्याच्यावर आम्ही आता काही काम करतोय. शेतीमध्ये शेतीचं ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा त्याच्यावर आम्ही काही काम करतोय. काडी कचऱ्याचं कंपोस्टिंग कसं लवकर करता येईल त्यासाठी आम्ही काही काम करतो आहे. तुम्ही ऐकलं असेल की आमचा एक विद्यार्थी आहे सिद्धेश साकोरे, त्याला मागच्या वर्षी त्याला UN सॉईल हिरो म्हणून पुरस्कार मिळाला. गेल्या मागच्या आठवड्यामध्येच त्याचं फोर्समध्ये अंडर-30 नाव आलं. तो आमचा विद्यार्थी विज्ञान आश्रमाचा. आता मग कार्बन क्रेडिट कसं घेता येईल, ॲग्रो फॉरेस्ट्री कशी करता येईल, तर ह्या प्रकारे पण विज्ञान आश्रम त्या टेक्नॉलॉजीवर काम करतं. तर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान कसं कसं आम्हाला उपयोगी पडू शकेल. म्हणजे आता तुम्ही पाबळमध्ये आलात तर आम्ही, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की सोलर पॅनल आणि त्याच्याखाली आम्हाला शेती करता येईल का, सोलर पॅनल किती उंचीवर लावले पाहिजे, कुठल्या अँगलला लावले पाहिजे, म्हणजे आम्हाला ह्या दोघांचं पण करता येईल अशा प्रकारचं पण आम्ही काही काम करतोय की आम्हाला योग्य उंचीवर आम्हाला ठेवता आलं पाहिजे आणि कुठलं पीक घेता येईल. बरोबर. म्हणजे त्याची पिकाची उंची किती असेल, त्याची फोटोसिंथेसिस क्षमता किती आहे आणि काय करायचं, मग त्याच्यावर आमचं काही काम चाललंय. तर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना कुठली देता येईल यावर बरंच काम चालतं. शेतीचं उत्पादन मिळालं तर पोस्ट हार्वेस्टसाठी काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारची वाळवणी यंत्र आम्ही तयार केली आहेत, ड्रायर्स तयार केली आहेत.
सोलर ड्रायरमध्ये आमचं बरंच काम आहे. सध्या आम्ही मिरची वाळवण्यासाठीचा काही एक डोम ड्रायर आम्ही विकसित केला आहे. तो आता नंदुरबार आणि खरगोन म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तिथल्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आम्ही तो विकसित केला आहे. मध्ये त्याची आम्ही आता त्या मिरची संपल्यानंतर आम्ही मोहावर ट्रायल घेतली, मोहाच्या नंदुरबारलाच. आता मोह संपल्यानंतर आता आमचूरला ट्रायल घेतली. आता या पावसामुळे सगळं विस्कळीत झालं, पण म्हणजे आता एवढ्या काळामध्ये पण होईल ते परत, त्यात काय. तर असं वेगळ्या प्रकारचे ड्रायर्स बनवणं, मसाल्यासाठीचे ड्रायर्स असतील, काय तुम्हाला मनुक्यासाठी असतील, तर वेगळ्या प्रकारचे करणं. आम्ही हातसडीचा तांदूळ बनवायचं मशीन तयार केलं आहे, राईस डिअस्किंग मशीन. म्हणजे तुम्हाला तो ब्राऊन राईस, तांबडा राईस पूर्ण तांदूळ मिळाला पाहिजे आणि कमी कॅपॅसिटीचा मिळाला पाहिजे, त्यासाठीचं यंत्र आम्ही तयार केलं आहे. किंवा अंडी उबवणी यंत्र तयार केलं आहे, छोटं हॅचरी तयार केली आहे आम्ही. आमचा एक विद्यार्थी आहे, तो वाघोलीला कारखान्यात त्याचा, तो तिथे बनवून विकतो. राईस डिअस्किंगचा क्लायमर म्हणून आहे, कात्रजला त्यांचा कारखाना आहे, ते पण आमचे विद्यार्थी आहेत, ते पण करून त्याचं विकतात आणि सर्व्हिस देतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं शेतीयोग्य तंत्रज्ञान हे करायचं काम विज्ञान आश्रममध्ये करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आहेत, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठीचं, ते पण आम्ही करतो. तर वेगवेगळ्या अंगाने करतो. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी विकसित करायच्या किंवा दुसऱ्या कोणी विकसित केल्या असतील तर त्या स्वीकारायच्या आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत त्याचे व्यवसाय गावात उभे राहिले पाहिजे, मग गावाचा विकास होईल असं आम्हाला वाटतं. काही विद्यार्थ्यांना संधी मिळते, ते पुढे जातात, हे आपण इकडे बघतो. म्हणजे एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून आला आहे, परिस्थिती बिकट आहे, पण तो अधिकारी झाला, IAS झाला वगैरे, अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. किंवा रिक्षा चालकाची मुलगी कुणीतरी डॉक्टर झाली, MD MS झाली. तर अशा पद्धतीनं तुमच्या जे काही आश्रम आहे तुमच्या संस्थेची काही विद्यार्थी अशी पुढे गेलेली आहेत का? त्यांची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? हे खूप अवघड प्रश्न आहे, कारण की खूप उदाहरणं आहेत. आपल्याला ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहेत. म्हणजे आमच्याकडे आता एक हिरेन पांचाल नावाचा विद्यार्थी होता. हा गुजरातमधला आहे, आदिवासी भागाच्या गुजरातमधला. आणि आमच्याकडे आला 10वी नंतर. हिरेन पांचालचे वडील पण लोहार कामाचा व्यवसाय करायचे तिथे. तर हा आमच्याकडे आला, वेगवेगळ्या प्रकारचा कोर्स शिकला, काहीतरी वेगळं करायचं होतं, चांगलं करायचं होतं. ते काम झाल्यानंतर आमच्याकडे काही दिवस त्यांनी उमेदवारी केली. मागे मी तुम्हाला म्हटलं असं की आम्ही त्यांना उमेदवारी करायला लावतो. त्यांनी ठरवलं की मला शेतकऱ्यांच्या अवजारांवर काम करायचं आहे. बरं. की अशी टूल्स तयार करायची की ज्यामध्ये कष्ट शेतकऱ्यांचे कमी होतील. आणि मग त्याच्यासाठीच त्याला तो छंद जडला की वेगवेगळे टूल शोधायचे, बघायचं. मग आम्ही त्याला थोडंसं त्या गुजरात विद्यापीठामध्ये एक त्यांचा प्रोग्रॅम होता, तिथे त्याला पाठवलं. मग तिथे त्यांनी काही काम केलं, त्यांनी त्याला संधी दिली काही टूल्स बघायची. गुजरातमध्ये 1-2 संस्था आहेत, त्यांच्याशी आम्ही जोडलो की जे शेतीविषयक टूल्स तयार करतात. आणि असं असं करत करत आता हिरण पांचालचं कृषीधन नावाची त्याची वेबसाईट पण तुम्ही बघा की त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तो ॲग्रिकल्चर शेतकरीचे टूल्स बनवतो. वेगवेगळे त्यांनी अवजारं तयार केली आहेत, 50 अवजारं त्यांनी तयार केली असतील. आणि तुम्हाला शेतामध्ये कसं तुम्हाला फार वाकायला लागणार नाही नीटपणे, म्हणजे काय म्हणतो ना, शारीरिक हालचाली ना आपण काय अवघड काम आहे, तर त्यासाठी त्यांनी टूल्स तयार केले आणि तो व्यवसाय करून तो आता नीटपणे विकतोय, त्याची कंपनी चालवतोय. वेबसाईट आहे त्याची, ॲमेझॉनवर पण ते टूल्स मिळतात. छोट्या बागकामाचे टूल्स त्यांनी तयार केलेले आहेत. आणि अशा प्रकारे तो आता हिरेन गुजरातमध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे गेलं की त्याचं लागतं धरम याच्या पुढे, तिथे हिरेन पांचाल आहे. आमचा श्रीधर नावाचा माझा विद्यार्थी आहे, कोल्हापूरकडचा होता. तो असाच DBRT झाला. पण मग DBRT झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता मला अजून शिकायचं आहे. बरं. मग अजून आमच्याकडचा कोर्स केल्यानंतर शिकायचं म्हटलं तर मग शिकला. तिथे 11वी केलं, 12वी केलं, इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यांनी आता ऑस्ट्रेलियात जाऊन PhD पूर्ण केली. श्रीधर कांबळे होता, त्यांनी PhD पर्यंतचा प्रवास जो आहे हा पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचा प्रवास आहे. तर तिथे त्याला बरेच पेटंट मिळाली आहेत अजून. आणि छोट्या शेतकरी कुटुंबातला अल्पभूधारक शेतकरी असा विद्यार्थी ते समाज कल्याणाची शिष्यवृत्ती घेऊन परदेशात जाऊन आता PhD झाला आहे. तर बरेच उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. जयेश आहे की तो पॉलिहाऊसमध्ये त्यांनी बरंच काम चांगलं केलं आहे. म्हणजे मी म्हणेल ना की मला तुम्हाला अशी यादी अशी घडाघडा वाचून दाखवता येईल की अरे हे इतकी विद्यार्थी आहेत की ज्यांना. बरोबर आहे. पण सर आता याच्यामध्ये तुमची सगळी ही संस्थेची जर्नी जर का बघितली तर त्याचं स्वरूप तुलनेनं मोठं आहे ते, पण मर्यादा खूप मोठ्या असतात सामाजिक काम करताना. तर त्या मर्यादा लक्षात घेऊन अशा पद्धतीचं एखादं मॉडेल हे
सरकारी दरबारी पोहोचवणं किंवा सरकारची मदत घेऊन हे पुढे काम, कारण की कल्याणकारी व्यवस्थेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं की शिक्षण आणि आरोग्य ह्या सेवा सरकारने द्यायच्या असतात. आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे, म्हणून आपल्याला सामाजिक मदत घेऊन ती कामं करावी लागतात. तर मग अशा पद्धतीचा काही तुमचा प्लॅन आहे का की सरकारच्या सोबत येऊन शिक्षण विभागातच हे सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्गत येऊ शकतात का, किंवा असं काही विचार तुम्ही करताय का? म्हणजे आता विज्ञान आश्रमाचं काम खूप वाढवणं असं आमचं पहिल्यापासून स्वरूप नव्हतंच. म्हणजे शाळेमध्येच विद्यार्थ्यांना तुम्ही म्हटलं त्याच्या गावामध्येच त्याला चांगलं शिक्षण मिळालं तर त्याला शाळा सोडायची गरज पण पडणार नाही आणि त्याला अशा प्रकारचं चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी कुठे पाबळमध्ये येऊन थांबायची गरज पडणार नाही. तर 1987 पासून आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करतोय की शाळेमध्येच मुलांना असं हाताने काम करत करत शिक्षण त्या शाळेमध्येच कसं मिळत आहे. आणि मग त्याच्यावर आम्ही 97 साली आम्ही 3 शाळांमध्ये काम सुरू केलं. 94 पर्यंत 14 शाळांमध्ये काम सुरू केलं. 2001 मध्ये आम्ही 23 शाळांमध्ये आम्ही काम करत होतो. त्याला SSC बोर्डाची मान्यता मिळाली. 8वी 9वी 10वी आठवड्यातला एक दिवस मुलांनी हाताने काम करत करत शिकायचं. एक दिवस त्याचा अभ्यासक्रम तयार झाला, पुस्तकं तयार झाली. 2008 पर्यंत आम्ही जवळ 50 शाळांमध्ये केलं. 2012 मध्ये आम्ही 122 शाळा महाराष्ट्रातल्या मध्ये हा कार्यक्रम आम्ही पोहोचवला. आणि प्रत्येक टप्प्यावर सरकारला की बघा हे महत्त्वाचं आहे, हे चांगलं आहे, हे आवश्यक आहे याची सिद्धता सारखी आम्ही दाखवतो पण होतो वेगवेगळ्या पातळ्यांवर. महाराष्ट्रामध्ये, छत्तीसगडमध्ये, इतरही अनेक राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला. आनंदाची गोष्ट अशी आहे की आता जे काही नवीन शैक्षणिक धोरण झालेलं आहे त्यामध्ये इयत्ता 6वी पासून व्यवसाय शिक्षण सरकारने राबवायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी जी काही पुस्तकं नेमली जात आहेत, टेक्स्टबुक नेमली झालेली आहेत, तर त्या टेक्स्टबुक बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण आता विज्ञान आश्रमाचा सहभाग आहे. आम्ही त्यात आता कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत. आणि जी काही ही गेल्या 40 वर्ष जे काही काम करताना आलेले जे काही अनुभव आहे किंवा शेवटी आपल्या देशातल्या प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचं चांगलं शिक्षण तिथे मिळालं पाहिजे आणि गाव सोडून दुसरीकडे फक्त जगायला जायचं असं कोणाला वाटू नये एवढं तरी शिक्षणाने कॉन्फिडन्स द्यावा 10वी पर्यंत मुलाला. तर ह्यासाठी ते पुस्तक कसे असतील किंवा काय दिलं गेलं पाहिजे यासाठीचा विचार आम्ही नक्की करतोय. त्यासाठीचा कंटेंट डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यासाठी विज्ञान आश्रमाचं योगदान आहे. सर, आपण आता शेवटाकडे आलोय. तुम्ही तुमच्या संस्थेची कामाची पद्धती नेमकी काय आहे ते सांगितलं. तरुणांना, ग्रामीण भागातील तरुणांना विशेषतः तुमच्या संस्थेत येऊन काय संधी उपलब्ध होऊ शकतात याच्याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जसं म्हणालात की नवीन शैक्षणिक धोरण जे काय आहे सरकारचं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करण्यासाठी सध्या तुम्ही प्रयत्नशील आहात आणि त्याचे ते डिझाईन पण तुम्ही करतायत आणि त्याच्यातही कॉन्ट्रीब्यूट करतात. या सगळ्याच गोष्टी खरं तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला इथं वेळेच्या अभावी थांबावं लागतं, पण आपण परत एकदा भेटू, परत याच्यावरती सविस्तर चर्चा करू. ग्रामीण भागातील शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये काय बदल करता येतील हे आपण पुढच्या भागात भेटल्यानंतर नक्की चर्चा करू. परंतु तुर्तास तरी तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी मनमोकळेपणाने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.